महाराज, महाराज, एक आनंदाची बातमी आहे, कदाचित आतापर्यंतची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. काय? महाराज, भीमरावच्या घरात आता वाटणी होईल. वाटणी म्हणजे हे महाराज की आता इथं पंचायत लागणार, हे येणार आणि मग ठरल की हे घर कसं चालणार ते. आणि मला तर वाटत नाही की आपल्या समद्यांच्या सोबत राहिल्याने आपण शांतीने जगू शकू. म्हणून चांगलं होईल की आपण वाटण्या करून घेऊ. तर आता मग आपल्या समाजातल्या सगळ्या लोकांना जाऊन सांगा की त्या वाटणीचा बघून आनंद घ्या. कारण बऱ्याच वर्षांपासून त्या भीमरावच्या कुटुंबाच्या एकतेमुळे आपल्या समाजातील लोक कमकुवत पडत होते. आता त्यांच्यात एका नव्या शक्तीचा संचार होईल. आणि तसही या वाटणीचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला झालेला आहे. वैयक्तिक आनंद आणि विजय दोघांचा अनुभव येईल. अरे तमाशा अजून सुरू नाही झाला का? होणार, आणलंय जोमात होणार, पाहतच राहा. जिजाबाई, अजून बी सांगते, आज जाऊन शांतपणे बसून बोलू. इथं बाहेर समद्यांच्या समोर तमाशा करायची काही बी गरज नाही. ऐक माझं सांगणं. नाही, जे बी होणार ते समद्यांमोर होणार. आणि जो बी निर्णय घेतला जाईल तो आजच्या आज घेतला जाईल. माझ्या वहिनीचा सूड मी नक्कीच घेणार. आता लवकरात लवकर रामजी आला पाहिजे. अरे खरा तमाशा तर तेव्हाच सुरू होणार आहे. हे घ्या, रामजी पण आले. ये रामजी, ये लवकर. आता काढ तोडगा. काय झालं? सरळ म्या सांगते, तुमची पोरं आणि म्या एक सोबत नाही राहू शकत. लई त्रास होतोय मला. घे रामजी, तुझ्या बायकोसने बी आता तुझ्यामुळे त्रास होतोय. एवढ्या समध्या लोकांमध्ये आपल्या घरातल्या गोष्टींवर बोलणं तुला योग्य वाटतं? या घरगुती परकणं घरात लपत नाही. आता तुम्हासनी निर्णय घ्यायचा आहे की समद ठीक झालं पाहिजे. तुमची पोरं बी व्यवस्थित जगली पाहिजे आणि म्या बी. होय रामजी, निर्णय घे, आम्हालाही बघायचंय ते. लाज वाटत नाही का तुम्हासनी? दुसऱ्यांच्या घरगुती गोष्टींमध्ये तोंड वर करून मजा बघायला येतात ते? नाही लाज वाटत. काय करणार, आम्ही बेश्रम आहोत ना. गावाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये तुमचं कुटुंब नाक खुपसत असतं. आता आम्हालाही बघायचंय की घराच्या प्रकरणामध्ये तुमचं कुटुंब काय करतं ते. चल आतमध्ये जाऊन बोलूया. नाही, तुमची बायको होण्याच्या नात्यानं मला बी तुमच्या आबरूची काळजी आहे. पर या लोकांपासून लपून एकट्या मंदी तुम्ही तुमच्या पोरांच्या बाजूने निर्णय घ्या. म्हणून हेच बरोबर राहील की तुम्ही समद्यांमोर निर्णय घ्या. म्हणजे ह्यासनी बी कळल की तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो किती तुमच्या पोरांच्या बाजूने आहे आणि किती माझ्या बाजूने आहे. सांग, काय हवंय तुला? तेच करीन म्या. वाटणी पाहिजे मला.
बाबा आपण वाटणी करायची का? कधीपासनं समजवायचा प्रयत्न करते, समजतच नाही हिला. माहित नाही काय झालंय हिला. रामजी तुझ्या बायकोसनी तर आता वाटणी पाहिजे हाय. काय बोलणार की नाही? आम्हाला बी बघायचं की तू काय निर्णय घेतोय ते. हे बघा, अशा गोष्टींवर असं जाहीरपणे बोलणं चांगलं नाही हाय. आम्ही आहोत ना, आणि आमच्या समजांचा विश्वास ठेवा. रामजी जो काही निर्णय घेईल ना तो पोरांबरोबर तुमच्यासाठी बी चांगलाच असेल. नाही, निर्णय आत्ताच्या आत्ता घेतला जाईल. तुला वाटणी हवी आहे ना? झाली मग वाटणी. समधी पोरं मीराच्या वाट्याला. मी हे घर सोडून जातोय. जे बी वाचल ते समज तुझं. रामजी हे काय बोलतोयस तू? भाऊ, हा कसला निर्णय हाय? वय बाबा असं नका करू. आम्ही तुमच्याशिवाय नाही राहू शकत. निर्णय झालाय आणि वाटणी बी झालीये. ज्यांच्या वाट्याला जे बी येईल त्यांना ते सांभाळावं. समजू शकतो तू हे असं वाटणीचा निर्णय का घेतलायस. कारण वाटणीमध्ये ज्याच्या हिश्श्यात जे बी येतं, पर बायकोच्या हिश्श्यात नवराच येतो. पर तू चुकीचा निर्णय घेतीस. तुझा नवरा या जगापरीच जरा वेगळा आहे. आता या वाटणीनंतर तू खुश राहा नाहीतर दुःखी. आता हेच तुझं नशीब आहे. चला, रामजीने आमच्या हिशोबाने अगदी योग्य निर्णय घेतलाय. चला चला चला. भीम, अरे बस बस बस. अजून झोपला नाहीस तू? रात्रभर अभ्यास करणार आहेस का? नाही, मी तोपर्यंत करतो जोपर्यंत करू शकतो, आणि जेव्हा झोप येते तेव्हा झोपून जातो. अरे ही तर गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या रात्री जर झोप नाही आली तर झोपणार नाहीस? पूर्ण रात्रभर अभ्यास करणार? कदाचित नाही, पण बाबा म्हणतात का जे लोक लहानपणापासून स्वतःने जसं बनवतात आणि शेवटी ते तसंच बनतात, आणि जे लोक लय सपन बघतात आणि त्यासनी वाटतं की ते समधे सपन पूर्ण व्हावेत, त्यासनी कधी बी झोपेसाठी नाही झोपलं पाहिजे. उलट जेव्हा झोप अनावर होईल तेव्हाच झोपलं पाहिजे. अच्छा, म्हणजे तूही खूप स्वप्न पाहत होता? व्हय, कसले स्वप्न? लय प्रकारचे सपन बघतो. मी तुम्हाला असं नाही सांगू शकत, पण एवढं तर करायचंय का आमच्या समाजातल्या लोकांनी कोणी बी अस्पृश्य समजू नये, आणि आमच्या संग कोणी बी भेदभाव करू नये, आणि समजासनी आम्हाला बी स्वतःसारखंच समजावं. पण हे सगळे पुस्तकं वाचून हे सगळं तू कसं करणार? नाही माहित, पण एक दिवस नक्कीच करणार. ठीक आहे, तू अभ्यास कर, पण बाळा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे.
नक्कीच करणार. जे जे तुला वाटल ते समद करणार. बाबा तुम्ही इथं? तुझ्यावानी मी बी घर सोडून आलोय. पण बाबा तुम्ही घर का सोडलं? समद्यासनी वाटणी पाहिजे होती. तुला भी जिजाबाईसनी भी त्या माझ्या हिश्श्यामध्ये तुला घेतलं. लगीन करून चूक जी केली होती, कदाचित तुझ्या संग इथं राहून चूक सुधारता येईल. बाबा हे तुम्ही चांगलं नाही केलं. लगीन झालेल्या माणसाची पहिली जबाबदारी आपली बायकोच असायला पाहिजे बाबा. आणि माझी आई या गोष्टीचा अभिमान करत होती, कारण तुम्ही तिची काळजी घेत होते. मग तुला काय वाटतं, मी त्या बाई संग राहावं जिच्या येण्यानं सगळं काही बिघडून गेलं? मला नाही ठाऊकी मी किती बरोबर हाय आणि किती चुकीचा, पण मला हीच पद्धत बरोबर वाटली. पण बाबा हे लय चुकीचं आहे. म्हणजे तू खुश नाही आहेस की मी तुझ्याकडे आलोय ते? ठीक आहे, जातो मग म्या इथून कुठेतरी दूर. पण हे तर खरं आहे की मी आता घरला नाही पुन्हा जाणार. बाबा तुम्ही असं कशा पायी बोलताय? वा, तू नाराज होऊन जर घर सोडून जाऊ शकतोस तर म्या नाही सोडू शकत. तुझ्या नाराजीला मी समजून घेतलं आणि आता माझी नाराजी तुझ्यासाठी काय बी नाही. सांग, गप काय आहेस? बाबा तुम्ही आलाच आहात तर मग हा धडा समजून सांगा ना. हे दोघे बापलेके तर कमालीचे आहेत. ज्याविषयी हे बोलतात त्यापेक्षा जास्त सार्थक तर ह्या गोष्टी होतात ज्याबद्दल हे बोलत नाही. आनंद, तू भीमला भेटला होतास? म्हणजे बाबा माझ्या आधीच भीमासनी भेटले होते. कधी वाटलंच नव्हतं की असं भी होईल. मला वाटलं लग्नानंतर समद नीट होईल. समधी चूक माझी आहे. बरं झालं असतं की मी भाऊचं लगीन करून दिलं नसतं. तुला वाटणी हवी आहे ना? झाली मग वाटणी. समधी पोरं मीराच्या वाट्याला. मी हे घर सोडून जातोय. जे बी वाचल ते समज तुझं. एवढ्या सहजतेने मी हार नाही मानणार. मला निर्णयाला माझ्या बाजूने झुकवावंच लागल. बोलून आणि वाद घालून काय बी मिळालं नाही. म्या आता त्यासनी घाबरवून घेईन. वाटणी मला मंजूर नाही रामजी. म्या माझा हक्क घेऊनच राहणार. आणि तसं बी
या घरात माझ्यामुळे समद्यांना त्रास होतोय ना, तर म्या या त्रासाला स्वतःच संपवते, जाळून घेते म्या स्वतःला, मरते आता म्या. मरते म्या. जावा तुम्ही, मी जगू का मरू? एका बायकोला तिचा नवरा पाहिजे, हे रिकामं घर नाही. जा तुम्ही. चला पोरांनो, चला इथनं. हे बघा, तुम्हासनी भीम आवडो किंवा न आवडो, पण भीमनी मला सांगितलंय की तुम्हाला काय बी त्रास झाला नाही पाहिजे, काय बी दुःख व्हाया नको. मी माझ्या आईची शपथ घेतो, मी खरं बोलतोय. आणि तुमचा त्रास कोण समजू शकतो तो फक्त भीम आहे. तुमच्या समस्येचं समाधान जर कोणाकडं असेल तर तो भीम आहे. म्हणून तुम्ही भीमकडे नक्की जा, तो नक्की काही ना काहीतरी उपाय काढल. बरं, म्या तुम्हासनी भीमकडे घेऊन जातो. तुला ठाव आहे भीम कुठं आहे? वय ठाव आहे. पर त्यो माझी मदत का करल? त्यो तर तुझा भाऊ आहे ना, ताईचा पुतण्या आहे, आपल्या बाबांचा समद्यात लाडका पोरगा आहे. त्यो तुम्हा लोकांचीच बाजू घेणार. तुम्ही आमच्या भीमासनी नाही ओळखत. तुम्हाला माहित आहे, त्यासनी एक बाई भेटली होती, तिचं कोणी बी नव्हतं. त्यासनी तो घरी घेऊन आला. आणि एक पोरगी जी विधवा झाली होती, भीमनं तिची लई मदत केली. अरे हिच्या तोंडात जळता निखारा ठेवा. माधवीताई पुण्यात जाईल, सावित्रीबाई फुलेंच्या विधवांच्या आश्रमात. पर त्याची स्वतःची लढाई होती किंवा त्यांच्या विरुद्ध लढायचं होतं ते दुसरे लोक होते. इथं त्यासने आपल्याच लोकांविरुद्ध लढायचंय. आणि आपल्या लोकांविरुद्ध लढण्यासाठी तो कधीच दुबळा पडणार नाही. बरं, तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्ही या जगात समद्यात जास्त प्रेम कोणावर करता हो? माझ्या बाबांवर. तुम्ही चला, आणि भीमासनी भेटल्यानंतर तो जे बी सांगल त्याची समीक्षा एकदम प्रामाणिक तऱ्हेने करा. आणि तुम्हाला तुमच्या बाबांची शपथ, कोणाची बी बाजू न घेता निर्णय घ्या. आणि एक पैका बी तो न्याय करण्यापासून चुकला तर मी खरं सांगतो की मी आयुष्यभर त्याच्याशी बोलणार नाही, त्याच्याशी समधी नाती तोडीन. एवढा विश्वास आहे भीमवर? सौता परीस जास्त.